गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण इथं कशा करता आलेलो आहोत हा प्रश्न नीट क्लिअर असला पाहिजे. माय टाइम इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम नॉट हिअर टू वेस्ट माय टाइम अँड युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी अँड यू आर नॉट हिअर टू वेस्ट युअर टाइम. आपल्याला कुणाचाही वेळ वाया घालवायचा नाहीये. मग आपण इथं आलोय कशा करता? आपण इथं आलोय साधना करण्यासाठी. पण साधना ही करण्याची गोष्ट नाही, साधना ही होण्याची गोष्ट आहे. इथं आपण ब्रह्मज्ञानाने युक्त जेव्हा ब्रह्मक्रिया करतो तेव्हा साधना करत नाही, साधना होते. ही श्वासाची साधना आहे. मी इथं तुम्हाला काही शिकवत नाहीत, पण तुम्ही इथं सगळं काही शिकून जातात. खूप विचित्र वाटेल तुम्हाला हे, खूप विचित्र वाटेल हे की काय बोलतायत सर. मी इथं तुम्हाला काही शिकवत नाही, पण तुम्ही इथं येऊन सगळं शिकून जातात. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. कोणी इथं यावं आणि कोणी इथं येऊ नये हा ज्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. ही साधना सगळ्यांसाठी नाही, पण ज्यांना भौतिक जीवनात समृद्धी हवी आहे. भौतिक जीवनात समृद्धी म्हणजे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, चांगली बायको पाहिजे, त्याला मुलं चांगली झाली पाहिजेत, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, संसार वेलीला सुंदर फुलं लागून फळं लागून त्या शांतीचा त्या आनंदाचा मला अनुभव घेता यायला पाहिजे. संसार करावा नेटका, दिसू देऊ नये कुठे फाटका, परमार्थाचा चुटका असू द्यावा. या उक्तीप्रमाणे आज जर आपण समाजात बघितलं तर जिकडे तिकडे दुःख, दारिद्र्य, निराशा, कोणी त्याच्या शरीराने दुःखी तर कोणी त्याच्या मनाने दुःखी. कोणाची बायको पळून गेली तर कुणाचा नवरा बाहेर ख्याली. कशामुळे होत हे? चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण की ओर. एक एक चरित्र घडवण्याची ही कार्यशाळा आहे. लक्षात घ्या, एक एक चरित्र, एक एक व्यक्तित्व या डिवाइन पाथ ऑर्गनायझेशन मध्ये घडलं पाहिजे. ही माझ्या सद्गुरूंची इच्छा आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. त्याप्रमाणे मला माझ्या सद्गुरूने निमित्ताचा धनी केला. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हैं मेरे राघव, करते हैं मेरे राघव, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. तुम्हाला असं वाटेल की हे मी करतोय, पण नाही, करता करविता तो आहे आणि हे करायला त्यांनी मला फक्त निमित्त केलेलं आहे. कशासाठी? तर जंगलाला आग लागली, लक्षात घ्या. जंगलाला आग लागली, पळा मी तुम्हाला सावध करतो आहे. आणि हे मदत फाउंडेशनचं चैतन्य जागृती अभियान आहे. चैतन्य म्हणजे काय? अरे तुमच्या शरीरातला जो जीवात्मा आहे, जो मृत्यूनंतर काहीतरी आहे जे निघून जात, त्याला म्हणतात जीव, त्याला म्हणतो सोल, त्याला म्हणतात आत्मा. व्हॉट एव्हर द नेम इज, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण ती शक्ती या शरीरात जोपर्यंत आहे तोपर्यंत या शक्तीला तुम्ही सचिन निकम म्हणणार. येस ऑर नो? ज्यावेळेस ती शक्ती या शरीरातून निघून जाईल त्यावेळेस अरे उचला रे ती बॉडी, घाला तिला आंघोळ, ठेवा त्या बॉडीला वैकुंठ रथामध्ये, चला चक्रेश्वराला घेऊन जाऊ आणि मग सती गती. हे बॉडी म्हणतात तुम्ही, सचिन निकम म्हणत नाही. मग हा सचिन निकम आला कुठून होता? हा सचिन निकम आला कशा करता होता? हा गेला कुठे? हा जाणार कुठे आहे? हे समजून घेणं म्हणजेच चैतन्य जीवन शास्त्र. आणि चैतन्य जीवन शास्त्राचा अभ्यास
आपण इथं करतो, यालाच मी म्हणतो साधना. ही श्वासाची साधना आहे. आणि या श्वासाच्या साधनेमुळे शरीर, मन आणि आत्मा तिघच्या तिघ अलाइनमेंट मध्ये येतात. तिघच्या तिघ अलाइनमेंट मध्ये येतात. आणि याच्यात जर बॅलन्स असेल तर माझा असा अनुभव आहे, तुमचं जगणं आनंदमय होऊन जातं. आनंदमय होऊन जातं. आज जर आपण बघितलं तर सगळं काही आहे. गाडी आहे, बंगला आहे, बायको पण आहेत, मुलं पण आहेत, पण मनामध्ये रिकामेपणा आहे, अशांती आहे, असमाधान आहे. कुठे गेलं हे असमाधान? कुठे मॉलमध्ये मिळतं का? 5 किलो समाधान विकत घेऊन येतो बाबा. अरे समाधान तुझ्या आत आहे. तुझ पाशी परी जागा चुकलाशी. आपण हा आनंद, आपण हे प्रेम, आपण हे समाधान कुठे शोधतो? बाहेर शोधतो. कोणी गाडीमध्ये शोधतो, कोणी बंगलामध्ये शोधतो, कोणी नाव, इज्जत, शोहरत मध्ये शोधतो, कोणी त्याच्या बायकोमध्ये शोधतो, कोणी त्याच्या मुलांमध्ये शोधतो, कोणी समाजसेवेमध्ये शोधतो. काय शोधतो? आनंद. पण तुम्हाला सांगू, हा आनंद बाहेर शोधण्याची गरजच नाही. हा आनंद तुमच्या आत आहे. त्याला सच्चित आनंद असं म्हणतात. मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टे दिला. आणि हा आपला अधिकार आहे. मनुष्य म्हणून आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा भगवंताने, परमेश्वराने, नारायणाने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे की बाबा रे, तू स्वतःची ओळख करून घे. हा अधिकार जनावरांजवळ नाही. 84 लक्ष योनी आहेत. कोणी कुत्रा आहे, कोणी मांजर आहे, कोणी बकरी आहे, कोणी गिधाड आहे, कोणी घार आहे, कोणी जलचर आहे, कोणी उभयचर आहे, कोणी सरपटणारा साप आहे. यांच्याजवळ विवेक नाही. आणि त्या विवेकाला, मनुष्याजवळ हा विवेक असूनही मी जेव्हा बघतो त्यावेळेस 99.99% लोक, त्यांना माहितच नाही जीवन कसं जगावं. आणि जीवन 200% जगण्याचं हे चैतन्य जीवनशास्त्र आहे. आणि हे शिकवण्याचं कार्य डिव्हाइन पाथ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मदत फाउंडेशन करत आहे. विषय समजून घ्या, विषय समजून घ्या. तुमच्यातलं चैतन्य जागृत होऊन जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे. ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. हे मी नाही सांगितलं, हे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाने मला कळत नाही की मी कोण आहे. मला कळत नाही की मी इथं कशासाठी आहे. मला कळत नाही की मी इथून कधी जाणार आहे. अरे निमित्ताचा धनी, निर्मिलाचे प्राणी, माझे 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 म्हणून तोही वाया गेला. काय आहे माझं? हे शरीर तरी माझं आहे का? हे धड तरी माझं आहे का? हा बँक बॅलन्स माझा आहे का? हे मुलं माझ्या आहेत का? ज्या मुलांवर आपण जीवापाड प्रेम करतो, पण 12वीत गेलेत की कॅन्टीन मध्ये जाण्यासाठी पैसे मागतात. हळूच पप्पा मला गाडी घेऊन द्या ना. मग आपण त्याला गाडी घेऊन देतो. तो गाडीवर मागे पोरीला घेऊन कॅन्टीन मध्ये फिरतो, गाडी जोरात चालवतो. कधी त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि ते दुःख आपल्याला होतो. विनाकारणच मी पोराला गाडी घेऊन दिली याचा आपल्याला पस्तावा होतो. यालाच जीवन असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनेच आपण जगतोय, अशा पद्धतीनेच आपण जगतोय. पण मी तुम्हाला सांगू, हे जीवन अशा पद्धतीने जगायचं नाही. मग काय मुलाला गाडी घेऊन द्यायची नाही का? अरे तुम्ही मुलाला जन्म दिलात म्हणून काय झालं? हे मुले तुमची आहेत असं म्हणू नका. हे मुलं माझ्या माध्यमातून आलेले आहेत. ते सेपरेट जीवन आहे. तुम्ही त्याला फोर्स नाही करू शकत. तुम्ही बालपणात त्याला फोर्स केला शाळेत जाण्यासाठी आणि त्याचं मन कुठे रमलं होतं? खेळण्यामध्ये. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले यौवनी कधी. बाल्य वेचिले खेळण्यामध्ये, तुझन पूजिले यौवनी कधी. वार्धकी तनू होई जर्जरा, वार्धकी तनू होई जर्जरा. धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा, धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा. आप्त सोय रे स्वार्थ जाणीती, आप्त सोय रे
स्वार्थ जाणीती, इष्ट मित्र ते गोड बोलती, अंती एकला तुझी प्रभुवरा, एकला तुझी ईश्वरा, धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा, धाव पाव रे हे महेश्वरा. नीट समजून घेतलं पाहिजे माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. द ओनली पर्पज ऑफ मॅन स्वाजन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सिक फॉर द गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि हे जाणून घेण्यासाठी, हे जाणून घेऊन इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी काल मदत फाउंडेशनच्या माध्यमातून 4थं वर्ष काय वक्तृत्व स्पर्धा आपण आयोजित केली. आणि या वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता काय, लोकशाही भारताच्या प्रगतीसाठी अडथळा आहे का नाही. आणि लहान लहान मुलांनी, अरे ज्यांना ज्या वयात मुलांना बोलताही येत नाही, तुम्ही माझा व्हॉट्सअपचा स्टेटस बघितला असेल, त्या मुलीने तिने पहिला नंबर पटकवला. लहान गटात तिने पहिला नंबर पटकवला. अरे काय तिचं वक्तृत्व होतं. जर ह्या वयात तिचं वक्तृत्व असं असेल तर मला सांगा, जो बोलतो त्याचे कुळीद विकले जातात आणि जो बोलत नाही त्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत. ही मुलगी ज्या क्षेत्रात जाईल तिथं नेतृत्व करेल, कारण वक्तृत्वातूनच नेतृत्व, ओघवत्या वक्तृत्वातूनच नेतृत्व घडू शकतं. आणि जोपर्यंत नेतृत्व घडत नाही, जोपर्यंत टीम बिल्डिंग होत नाही, तोपर्यंत महान कर्तृत्व उदयास येत नाही. मदत फाउंडेशनला असं वाटतं की वक्तृत्वातून नेतृत्व गुणाचा विकास व्हावा आणि या नेतृत्वातून महान कर्तृत्व उदयास यावं. याच्यातूनच उद्याचे डॉक्टर बनतील, इंजिनियर्स बनतील, नेते बनतील, कोणी IAS अधिकारी बनेल. मी तुम्हाला सांगतो, आज भारत देशाला डॉक्टर, इंजिनियर्स, IAS अधिकाऱ्यांची आवश्यकता नाहीये. आहेत ते ऑलरेडी भरपूर, पण सगळेच्या सगळे किंबहुना 99 में से 80 बेईमान, फिर भी मेरा देश महान. आणि म्हणून डॉक्टर, इंजिनियर्स, IAS अधिकारी, नेते यांच्यामधला भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे, यांच्यातली अनिती नष्ट झाली पाहिजे. पण ही इच्छा काय फक्त माझीच आहे का? अरे 13व्या शतकात माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय, खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, जो जे वांछील तो ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. पण अजूनही दुर्दैवाने सांगावं असं वाटतं, अजूनही या खळांमधली ही व्यंकटी अजूनही गेलेली नाही. हा दुष्टांमधला दुष्टपणा अजूनही गेला नाही. आणि हा दुष्टांमधला दुष्टपणा काढण्याचा हा मदत फाउंडेशनचा डिवाइन पाथ ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून प्रयत्न आहे. यारे लहान थोर, तुका म्हणे मांडले दुकान, देतो मोलावीन साऱ्या वस्तू. तुम्हाला भौतिक जीवनात समृद्धी, मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाची प्राप्ती करून देण्याची गॅरंटी देतं हे डिवाइन पाथ ऑर्गनायझेशन. पण तुम्हाला सांगू, एवढा सगळा इम्बॅलन्स आहे ना जगात. कालचंच उदाहरण सांगतो, पुराणातल्या गोष्टी सांगत नाही. काल इकडून वक्तृत्व स्पर्धेचा हा उद्घाटन वगैरे करून गेलो. संजीवनीला वेटिंग होतं. संजीवनीला एक पेशंट आलं, नम्रताकडे आलेलं होतं. ते डायबिटीजचं पेशंट होतं आणि इरेग्युलर पेशंट. इरेग्युलर म्हणजे काय, मनाला वाटेल तसं करणार. आणि गुंटा मंत्री छाप, फॉर्च्युनर मध्ये आला असेल कदाचित, सोन्याचे कडे बिडे गळ्यात, ते हे सगळं, आणि तो काळा गॉगल बिगल त्या स्टाईल मध्ये आलं. आणि नम्रताला सांगितलं, मॅडम तुमच्याकडे एवढी ट्रीटमेंट मी घेतो, आणि आज सकाळी शुगर चेक केली 600 आली हो. आता नम्रताला काय आठवेला की हा पेशंट कधी आलेला आहे. बरं तुम्ही मला दाखवा, माझ्या आधीचे पेपर दाखवा. नाही पेपर नाही आणले. बर मला कधी दाखवलं होतं, म्हणजे झाला असेल 1-1.5 वर्ष. मग बरं त्याचं काही डिटेल तुमच्याकडे नाहीयेत म्हणे, नाहीये. 600 शुगर गेली हो. मग नम्रता म्हटली, पथ्य वगैरे पाळतात का? अहो तुम्ही सांगितलं तेव्हापासून एक
साखरेचा दाणा खाल्लेला नाही मी. चहा सुद्धा बिन साखरेचा पितो. गोड हा पदार्थ माझ्या आयुष्यातून मायनसच करून टाकलेला आहे. हा, व्यायाम वगैरे करायला वेळ भेटत नाही, पण मी अजिबात गोड खात नाही. आणि माझी शुगर 600 झाली हो. गोळ्या खातात का? हो, रेग्युलर गोळ्या खातो मी तुम्ही दिलेल्या. बर, मला कधी 1.5 वर्षापूर्वी दाखवलं होतं. नाही, पण मला एक सांगा, तुमच्या गोळ्या मी खातोय, तुम्ही दिलेल्या गोळ्या मी खातोय, माझी शुगर का वाढते? आणि त्याचा जाब विचारण्याचा काय होता? टोन होता, टोन. नम्रताला असे पेशंट डील करायला आवडत नाही. तिला सायंटिफिक शांततेत व्यवस्थित समजावून सांगायला आवडतं. तिने प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आणि निकम सरांना भेटा म्हणे तुम्ही. मग ते पेशंट माझ्याकडे आलं, माझ्या पुढेच. आणि त्याचा तो अवतार बिवतार सगळा बघितला आणि त्याचा तोच जाब विचारण्याचा सूर माझ्या सोबत होता. आता मी तसा बालरोग तज्ञ आहे, पण अशा लोकांची डील मला करता येतं. त्याने, आणि अशा लोकांची डील मला का करता येतं माहितीये? कारण शरीर, मन, बुद्धी, आत्मा, अहंकार हे काय आहे हे मला कळतं आणि यांच्यात बॅलन्स करता येतं. नम्रतालाही जमतं, पण नम्रता अशांच्या तोंडी लागत नाही. अशांच्या तोंडी लागण्याकरता त्यांच्या तोंडी ती मला देते. तर त्याचा तसाच सूर होता. काय सूर होता? की मॅडमच्या गोळ्या खातोय, सगळे पथ्य पाळतोय, तरी माझी शुगर का वाढली? मी त्याच्या डोळ्यात बघितलं आणि फक्त एक प्रश्न विचारला, तुम्ही 1.5 वर्षापासून साखर खातच नाहीत का अजिबात? तो म्हणे नाही. म्हटलं गोड काहीच खात नाहीत का? म्हणे नाही. म्हटलं बरोबर आहे, तुमच्या शरीरातलं माधुर्य सगळं नष्ट झालेलं आहे, पण तुमच्या मनातली कटुता गेली का? म्हटलं तुमच्या मनातली कटुता तुमच्या डोळ्यातून दिसतीये. तो लगेच चपापला. विषय समजला का तुम्हाला? तू गोड खात नाही शरीराकरता, अरे पण मनात किती कडू आहेस. आणि त्या कडवटपणामुळे तुझ्या रक्तातल्या साखरेवर या गोळ्यांचा परिणाम होत नाही. आणि म्हणून सांगायचा मुद्दा फक्त एकच आहे मला, काय की शरीर तेव्हाच रिस्पॉन्ड करतं जेव्हा तुमचं मन अलाइंड असेल. जर तुमच्या मनात काय असतं? आज कुठे व्यवहार करायचा आहे, आज कोणाला टाकायचंय, आज किती लाखाला फसवायचंय, ह्या जर गोष्टी तुमच्या मनात असतील, मला सांगा तुमची शुगर कमी होणार आहे का? होऊच शकत नाही. कारण आपण जेही काही अन्न खातो त्या अन्नाचं सगळ्यात शेवटी शुगर मध्येच रूपांतर होतं. आणि इन्सुलिन काय करतं? फक्त रक्तातली ही शुगर पेशीपर्यंत पोहोचते. आणि डायबिटीसच्या लोक काय खूप ऊर्जावान असतात का? जर त्यांची शुगर वाढून गेली तर मग तो पूर्ण एनर्जी यायला पाहिजे, उलट ती एनर्जी त्यांच्याजवळ डाऊन असते, रोगप्रतिकार शक्ती कमी असते. का? रक्तात तर शुगर असते पण पेशींपर्यंत पोहोचत नाही, कारण पेशींपर्यंत पोहोचवणारा जो घटक आहे इन्सुलिन, तो तयार होत नाही. हा इन्सुलिन तयार कुठे होतो? हा पॅनक्रियास मध्ये तयार होतो. हा पॅनक्रियासला तुम्ही कधी स्टिम्युलेटच केलं नाही, तुम्ही कपालभाती प्राणायाम कधी केलाच नाही, तुम्ही अग्निसार कधी केलाच नाही, तुम्ही स्वतःच्या श्वासाप्रती कधी सजग झालातच नाही, तर मला सांगा तुम्ही कितीही गोळ्या खा आणि कितीही पथ्य सांभाळा, शुगर कंट्रोल मध्ये येणार नाही. आणि दोष कोणावर देणार तुम्ही? डॉक्टरांना. नारळ कोणावर फोडणार? डॉक्टरांवर. हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी डॉक्टर सचिन निकम या चैतन्य जीवनशास्त्राचा एक अभ्यासक आहे. आणि हेच चैतन्य जीवनशास्त्र तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय. ज्याला समजेल त्याला समजेल, पण हा रस्ता सर्वांसाठी नाही. जे कर्तृत्ववान आहेत, ज्यांना त्यांच्या जीवनात काहीतरी करायचं आहे, हो, ज्यांना काहीच करायचं नाही, त्यांच्यासाठी हा रस्ता नाही. जे आळसाचे डोंगर आहेत, ज्यांना आळसाच्या छातड्यावर लात मारून पुरुषार्थाने लात मारेल तिथून पाणी काढेल हा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्याजवळ नाही, त्यांच्यासाठी हा रस्ता नाही. अरे, यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट
व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट. हे मी नाही सांगत, ज्ञानोबा माऊली म्हणतात, अरे राजयाची कांता काय भीक मागे. तुम्हाला भीक मागायची गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे हवं ते तुम्ही निर्माण करू शकतात. दिस इज कॉल्ड मॅनिफेस्टेशन. दिस इज कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि तुम्हाला ज्ञानोबा माऊलीची भाषा समजत नसेल तर शाहरुख खानची भाषा तरी समजेल. जब कोई चीज तुम शिद्दत से चाहते हो तो सारी कायनात उसे जुटा देने में जुड़ जाती है. शाहरुख खान म्हणतोय. शाहरुख खानने कुठल्या तरी पिक्चरचा हा डायलॉग आहे, पण समजून घ्या हे खरं आहे. आपल्याला पाहिजे तर खूप असतं, सस घेऊ की मास घेऊ, असं करू की तसं करू, इथं जाऊ की तिथं जाऊ, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असतात. पण पण जे पाहिजे आहे, जी डिझायर आहे, जी इच्छा आहे, ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आपली दानत नसते. आणि म्हणूनच फेल्युअर आपल्या आयुष्यात येते. जब कोई चीज तुम शिद्दत से चाहते हो. शिद्दत म्हणजे काय? तन मन धन जो कुछ है सब तेरा. ह्या भावनेने एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल, त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण ऊर्जा तिकडे प्रेरित केली तर असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. प्रयत्न कन रगडिता वाळूचे तेलही गळे. आणि मग मला माझ्या आयुष्यात काय पाहिजे? मला माझ्या आयुष्यात पाहिजे आरोग्य. आरोग्य का पाहिजे? कारण माझं शरीर जर निरोगी नसेल, शरीर जर रोगट असेल, शरीराला कॅन्सर झाला असेल, शरीराला टीबी झाला असेल, तर मला सांगा माझ्या मित्राची पार्टी मला गोड लागेल का? मला गोड लागेल का? मला जर डायबिटीज असेल तर तुम्ही माझ्यासमोर गुलाबजामुनाच्या थाळ्याच्या थाळ्या आणून दिल्यात, मला काय उपयोग त्याचा? आणि म्हणून आरोग्य, आरोग्य धन संपदा. आरोग्यालाच आपलं धन संपदा म्हटलेलं आहे. विवेकानंद म्हणतात, स्वामी विवेकानंद म्हणतात, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. आणि म्हणून शरीर, मन आणि आत्मा याचं अलाइनमेंट करण्याचं हे शास्त्र आहे. हे तुम्ही शिकून घ्या. तुमच्या जीवनात समृद्धी, शांतता आणि आनंद आणा आणि इतरांच्या जीवनातही हा सुगंध पसरवा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तरी सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता, मनी मानसी हा वसा वाटता, आम्ही चालवू पुढे वारसा, आम्ही चालवू पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा, आम्ही चालवू पुढे वारसा. वैष्णव, खूप जास्त दिवस नाहीयेत. तू पण इथंच आहेस आणि मी पण इथंच आहेस. तुझ्या महर्षी ब्रह्मक्रिया क्रियायोग रत्नवहीवर लिहून ठेव. पुढच्या 10 ते 15 वर्षात ग्लोबल वॉर्मिंग मुळे अरे रस्त्यावरचा डांबर वितळायला लागणार आहे. रस्त्यावरचा डांबर वितळायला लागेल. तुम्ही दृश्य बघितले असतील इंग्लंडमध्ये, जिथं बर्फ पडतो तिथं सिग्नलचे टपरे वितळून गेलेत. तुम्ही बघितले असतील ते फोटो, व्हायरल झाले असतील. खूप जास्त दिवस नाहीयेत, पुढच्या 10-15 वर्षात हे दृश्य आपल्याला दिसायला लागेल. हो, अचानक घडत नाही म्हणून त्याची तीव्रता आपल्याला जाणवत नाही. पण तुम्हाला सांगतो, एकेकाळी पुणे हे शहर रिटायरमेंट लोकांचं शहर होतं आणि आज काय त्याची अवस्था.
आज काय अवस्था आहे, रस्त्यावरची ट्रॅफिक, वाढलेलं पॉप्युलेशन, कमी पडणारं पाणी, हे सगळे प्रॉब्लेम्स आपले आहेत, हे आपण निर्माण केलेले आहेत. प्रकृतीशी जोडलं जाण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्हाला सांगतो, ते दिवस जास्त दूर नाहीत जेव्हा आपलं पोरगं उन्हातून आलं आणि आल्याबरोबर कोलॅप्स होऊन पडलं, हिट स्ट्रोकमुळे त्याचा मृत्यू झाला. हो, पुढच्या 10 वर्षानंतर पेपरमध्ये तुम्हाला हे वाचायची तयारी ठेवायला लागेल. अभी नहीं तो कभी नहीं, अभी नहीं तो कभी नहीं. या प्रकृतीचा जो ऱ्हास ही मानव जात करत आहे ना, एवढं नुकसान प्रकृतीचं कोणत्याही प्राण्याने केलं नव्हतं. एवढं प्रचंड नुकसान मानव जातीने केलं. भगवंत पण म्हणत असेल, अरे का याजसाठी मी केला होता अट्टहास, 84 लक्ष योनी निर्माण केल्या, पण या मनुष्याला एवढी बुद्धी दिली. बुद्धीमुळे विज्ञानाचा शोध लागला, विज्ञानामुळे ग्लोबल वॉर्मिंगचं हे संकट आपल्या समोर येऊन ठेपलेलं आहे. मानवतेला नष्ट करणारं हे संकट जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला जागृत झाल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही स्वतः जागृत व्हा आणि इतरांना जागृत करा. हेच आहे आपलं चैतन्य जागृती अभियान. मला खात्री आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे आपलं अभियान पोहोचावं आणि त्यांच्यामध्ये जागृतीची भावना येऊन या सृष्टीच्या रक्षणासाठी, या प्रकृतीच्या रक्षणासाठी आपल्याला जे योगदान देता येईल, अरे निदान कचरा तरी करू नका रे. निदान गाडीतून गाडीचा दरवाजा उघडून पान खाऊन, गुटखा खाऊन पिचकारी तरी मारू नका रे. इनडिस्क्रिमिनेट स्पिटिंग इज अ क्राईम. पण तरीही तुम्ही जाऊन बघा, आंबेठाण चौकापासून तर तळेगाव चौकापर्यंत गेलात की तुमच्या लक्षात येईल. का? कारण इथे सिग्नलच एवढे मोठे मोठे आहेत, 1-1, 2-2 मिनिटाचे. लोक पिचकाऱ्या मारतात म्हणजे मारतातच. ही सवय कोण मोडणार? आपल्याला सर्वांना जागृत व्हावं लागेल आणि हे जागृती अभियान सर्वांपर्यंत पोहोचवावं लागेल. कारण अभी नहीं तो कभी नहीं. माझा भारत देश चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है. काय? चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है. हर बाला में देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. विसरून चाललोय आपण. बच्चा राम है हे विसरून चाललेलो आपण. आणि हे जागृत होण्याची आवश्यकता आहे. मला खात्री आहे तुमच्या माध्यमातून हे जागृती अभियान सर्व दूर पोहोचवेल आणि जास्तीत जास्त लोकांना आरोग्य, आत्मोन्नती आणि विश्व शांतीसाठी तुम्ही प्रेरित कराल. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.